संजय राऊतांमुळे लवकरच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल। खऱ्या अर्थानं संविधानाचे मारेकरी हे संजय राऊत आहेत। नितेश राणे यांची राऊतांवरती टीका। प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यावर, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, नितेश राणे यांना विश्वास। सांगलीच्या जागेसंदर्भात व्यवहार कुठपर्यंत झाला हे संजय राऊतांनी सांगावं। उद्धव ठाकरे कुणाचेही होऊ शकत नाही। व्यवहार पूर्ण झाला की सांगलीची जागा काँग्रेसला दिली जाईल, नितेश राणेंची टीका। भ्रष्टाचार केला प्रकरणामध्ये केजरीवालांना अटक झाली, त्यांच्या विरोधात पुरावे आढळले, त्यामुळे आम आदमी पार्टीनं आंदोलन करून काहीही होणार नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीची 3 एप्रिल रोजी शिवालय येथे होणार बैठक। या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित राहणार असल्याची संजय राऊत यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवरती संजय राऊत यांची सौम्य प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं ही आमची इच्छा। प्रकाश आंबेडकरांना थेट उत्तर देणं संजय राऊतांनी टाळलं। प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून क्लीन चिट दिल्यानं भाजपनं मनमोहन सिंह यांची माफी मागावी। भ्रष्टाचारासंदर्भात भाजपचं धोरण दुटप्पी, संजय राऊत यांची भाजपवरती टीका। वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। नाशिकच्या जागेचा तिढा कायम, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू। हेमंत गोडसे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊसाहेब चौधरी हे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। 200 कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन पाटील आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। बारामतीबाबत हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते अजूनही आक्रमक। आमदार निलेश लंके यांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। लंके आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस कायम। चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी, मात्र काँग्रेस अजूनही या जागेसाठी आग्रही। सांगलीची जागा विशाल पाटलांसाठी घोषित करावी, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेशाचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता। पक्षप्रवेशानंतर उमेदवारी मिळावी अशी मेटे यांची भावना। शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला बुलडाण्यातून निवडणुकीचा अर्ज भरणार। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी आहे, त्याचा प्रत्यय काल संजय गायकवाड यांच्या रूपानं आला असं तुपकर यांनी म्हटलंय। नाशिक लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून तिकीट कापलं गेल्यानं नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज। फेसबुक पोस्टवरून केली नाराजी व्यक्त। मैं जब जब भी बिखरा हूं, दुगनी रफ्तार से निखरा हूं, फेसबुक पोस्टमध्ये मजकूर। अमरावतीच्या जागेवरती बच्चू कडू, नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना आज बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अमरावतीच्या दिनेश बुब हा एक चांगला पर्याय असू शकतो, त्यांच्या संदर्भात राजकुमार पटेल निर्णय घेतील, बच्चू कडू यांची माहिती। लोकसभेसाठी वंचितचा 9वा उमेदवार जाहीर। रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। सांगली लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये पोस्टर वॉर। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी काँग्रेसची मागणी, मात्र ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज। 5 लाख मतांनी जिंकू हा गडकरींचा अहंकार। नागपूरमध्ये 5 लाख मतांनी जिंकणं ही अशक्य बाब। गडकरी, मोदी आणि फडणवीस यांचा आपल्या अहंकारामुळेच पराभव होईल। काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांची नितीन गडकरींवरती टीका। विजय शिवतारे उद्या सासवड येथे पत्रकारांशी संवाद साधणार। मुंबईवरून आज दुपारपर्यंत सासवडला पोहोचल्यानंतर उद्या सकाळी 10 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार। त्यानंतर 1 वाजता शिवतारे घेणार पत्रकार परिषद। हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसमतमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष। शहरामध्ये फटाके फोडत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 सभा होणार। शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची एबीपी माझाला माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचीही हिंगोलीमध्ये सभा। मला निवडणूक लढवावी वाटली म्हणून नामांकन दाखल केला, तुर्तास तरी उमेदवारी मागे घेणार नाही। निवडणूक लढण्यावरती संजय गायकवाड ठाम। 4 तारखेनंतर काय होतं ते कळेल, मी बंड केलं नाही, गायकवाड यांचं वक्तव्य।
नागपूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांना वंचितचं समर्थन. वंचितच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला 2 लाख मतांचा फायदा होईल, विकास ठाकरे यांचं मत. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं अल्पशा आजारामुळे निधन. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रायगडची झुंजार रणरागिणी म्हणून ओळख. अलिबागमधील पेझारी येथे त्यांच्या गावी होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.